स्पर्धा परीक्षेची तयारी करताय मग हा व्हिडिओ स्किप करू नका। आजच्या 5 महत्वाच्या करंट अफेअर्स मधून परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो। चला फक्त 60 सेकंदात पाहूया। पहिली महत्वाची बातमी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे। SBI रिसर्चने आर्थिक वर्ष 2026 ते 27च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP ग्रोथ सुमारे 8% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। हा अंदाज RBIच्या 60% प्रोजेक्शन पेक्षा जास्त आहे। दुसरी महत्वाची बातमी महाराष्ट्रातून आहे। क्षयरोग म्हणजेच TB अवेअरनेस वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून सोशल मीडिया रील्सचा वापर करून जनजागृती करण्याचा उपक्रम राबवला जात आहे। तिसरी बातमी पहा। तिसरी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित आहे। शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात 13 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली। हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे। चौथी बातमी हवामानाशी संबंधित आहे। महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयाच्या सुट्ट्याबाबत प्रशासनाकडून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जात आहे। पाचवी बातमी पहा। पाचवी बातमी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे। 13 ऑगस्ट 2026च्या महाराष्ट्र करंट अफेअर्स मध्ये राज्यातील प्रशासन, शिक्षण आणि विविध सरकारी घडामोडींवर विशेष भर देण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो झटपट रिव्हिजन करूया। 8% SBI रिसर्चचा Q1 FY27 GDP ग्रोथ अंदाज। TB अवेअरनेस महाराष्ट्रातील सोशल मीडिया जनजागृती। सुप्रीम कोर्ट शिवसेना नाव चिन्ह प्रकरण। हेवी रेन शाळा कॉलेज सुट्टीबाबत अपडेट। महाराष्ट्र करंट अफेअर्स MPSC साठी महत्वाची। विद्यार्थी मित्रांनो यापैकी कोणती बातमी तुम्हाला सर्वात महत्वाची वाटली? कमेंट मध्ये फक्त 1 ते 5 पैकी नंबर लिहा। अशाच रोजच्या परीक्षाभिमुख करंट अफेअर्स साठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।